पुढे 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। आताच पाहिलेल्या अपडेटवरून महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता हवामान खात्याकडून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर इशारा पावसाचा देण्यामध्ये आला आहे। हो, मान्सून बाबत आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। येणाऱ्या 72 तासामध्ये हाय अलर्ट हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजीराव डक यांनी स्वतः दिलेला आहे। मान्सूनच्या पावसाबाबत ही मोठी बातमी आता समोर आली असून शेतकरी बांधवांसाठी हा मोठा दिलासा सुद्धा म्हणावं लागेल। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे गेल्या भरपूर दिवसापासून पावसाचं नावच नव्हतं, पाऊस येतच नव्हता। हो, मुंबई आणि पुण्याच्या ठिकाणी पाऊस पडतोय, परंतु महाराष्ट्रामधील असे भरपूर जिल्हे होते जिथे पावसाचं प्रमाण कमी होतं। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही, पण एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा, हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे। या वर्षामध्ये सर्वात जास्त पाऊस काय होणार नाही, मोजकाच पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी दुष्काळ सुद्धा पडणारच आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे 18 जिल्ह्यामध्ये पावसाचा गंभीर इशारा पुढील 72 तासामध्ये देण्यामध्ये आला। मग आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील 72 तास मान्सूनसाठी अत्यंत महत्त्वाचे असून संपूर्ण राज्यासाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे। अरबी समुद्रातील बाष्पामुळे निर्माण झालेली ही स्थिती शेतकऱ्यांना चिंतेची आणि आनंदाची दोन्ही बातमी आणि चिन्ह देत आहे। या पावसाच्या आगमनामुळे जमिनीतील ओलावा वाढून शेती कामांसाठी आता गती मिळणार आहे, अशी अपेक्षा आता शेतकरी बांधव व्यक्त करत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही धक्कादायक बातमी आता म्हणावी लागेल, कारण हा पाऊस कोणताही नैसर्गिक पडणारा पाऊस नाही, तर हा वादळी पाऊस आहे। यामुळे आता शेतकरी बांधवांचं नुकसान होणार आहे येणाऱ्या 72 तासाच्या आतमध्येच। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, अगदी 4 तासानंतर सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आता सुरू होऊ शकतो। मग कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस येणार हे सुद्धा जाणून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण ती यादीच बघून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज रात्रीपासूनच एक भयंकर हवामान प्रणाली सक्रिय होणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर पावसाचे मोठे वातावरण निर्माण झाल्याचं सध्या दिसून आलं आहे। कोकण विभागामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोरदार तडका बसणार आहे। या परिसरामधील वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता दाट आहे। जर तुम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून जर असेल तर तुम्हाला गंभीर इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे आता तातडीने गरजेचं आहे। पावसाचे हे आगमन शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि काहीला या ठिकाणी धक्का सुद्धा बसणार आहे, काही शेतकऱ्याचं नुकसान सुद्धा होणार आहे आणि काही शेतकरी बांधवांना फायदा सुद्धा मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये ढगांची मोठी गर्दी झाली असून पावसाची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि निर्माण सुद्धा तशी झाली आहे। मान्सूनचे हे वारे योगाने पुढे सरकत असल्याने वातावरणामध्ये मोठा बदल जाणवत आहे। शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची मशागत करताना हवामानाचा अंदाज घेणं आता महत्त्वाचं आहे। ढगांच्या या गडगडाटासह पावसाची सुरुवात झाल्यास पिकांना आवश्यक असलेला ओलावा आता मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आपण बोलत आहोत त्या शेतकरी बांधव जो की शेतकरी पावसाची वाट बघत आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी पावसाची वाट बघत होता, नेमकं पाऊस कधी येणार। आता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणखीनला धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा पावसामुळे आता भरपूर शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि काही शेतकरी असे सुद्धा आहे ज्यांचं नुकसान सुद्धा होणार आहे। बघा, मराठवाड्यामधील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या काही तासामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे। विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यामध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे प्रशासनाने या भागामधील शेतकऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या असून जनावरांना सुरक्षित गोठ्यामध्ये बांधण्याचे आवाहन देखील करण्यामध्ये आले आहे। मान्सूनची पावले वेगाने पुढे येत असल्याने आता पाऊस येणारच आहे। हो शेतकरी बांधवांनो, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आता या भागामध्ये होणार आहे। तर आता महत्त्वाचे आहे पुढील जिल्हे बघा,
कोकणामधील रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. उन्हाळी पिकांची काढणी केलेल्या शेतकरी बांधव, आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पिकं काढली होती, त्या पण दिवशी पाऊस खूप आला होता. आता सध्या मान्सूनचा हंगाम सुरू आहे आणि या हंगामामध्ये पूर्ण पावसाने दस्तक दिली आहे. मग आता नेमकं असं कशामुळे होत आहे? उन्हाळ्यामध्ये तर पाऊस आलाच होता, परंतु पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस येऊ लागलेला आहे. यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच टंचाईदायक म्हणावं लागेल आणि आहेच, कारण की हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे आणि त्यामुळे पावसाची कमतरता काही शेतकरी बांधवांना भासत होती. म्हणून शेतकरी बांधवांनो, आता भरपूर असे शेतकरी बांधव आहे, या मुसळधार पावसाने एक काम तर चांगलं होणार, विहिरींची पाणी पातळी नक्कीच वाढणार, शेततळ्यामधलं पाणी सुद्धा वाढणार आणि या ठिकाणी ओढ्या नाले सुद्धा तुडुंब भरू शकतात. निसर्गाचा हा भयानक थरकाप गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पेरणीचे नियोजन करताना आता हवामानाचा अचूक अंदाज घेणं गरजेचं आहे. बघा, मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत शेतकरी बांधवांनो घाई करायची नाही. बघा, हवामान खात्याने सांगितल्यानुसार तुम्हाला जर जमिनीमध्ये खते पेरायची असतील, म्हणजे की तुमच्या पिकांना खते द्यायची असतील, तर थोडंसं थांबा, कारण की आता अगदी काहीच तासामध्ये खूपच मोठा पाऊस होणार आहे. बघा, पावसामध्ये तुम्ही खत टाकू शकता किंवा पाऊस होण्याच्या काही तास तुम्ही अगोदर खत टाकू शकता. बघा, विदर्भामधील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये उष्णताची लाट आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे सध्या पावसाळा सुरू आहे, तरी पण या ठिकाणी काही दिवस असे उगत आहे की खूपच उष्णता पडत आहे आणि काही दिवसामध्ये अचानक ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. तर हे नेमकं कशामुळे होत आहे असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण आहे हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे. आता अल निनो तरी काय असतो? अल निनो हा समुद्रामधूनच येत असतो आणि तोच एक शेतकऱ्याचा शत्रू जरी आपण म्हणलो तरी पण हरकत नाही. कारण बघा, अल निनो हा पावसाच्या विरुद्ध दिशेने काम करतो. म्हणजे की बघा, जर पाऊस पडत असेल तर पाऊस थांबवण्याचं काम अल निनो करीत असतो. बघा, तरी काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाचे आगमन झालं होतं. या जिल्ह्यामध्ये दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून तापमानामध्ये वाढ आणि अचानक पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होऊ शकते. नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या माहितीवर विश्वास ठेवावा, अफवांकडे लक्ष देऊ नका. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून अफवा सुद्धा सुटल्या होत्या की महाराष्ट्र राज्यामध्ये कडक दुष्काळ पडणार, पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. हे मात्र खरं आहे, या वर्षी पावसाची कमतरता आहे, अल निनोचं वर्ष आहे, परंतु एवढा तर काय दुष्काळ पडणार नाही की शेतकऱ्यांची पिकं जळणार. बघा, असं अजिबात होणार नाही. शेतकऱ्याची चांगल्या प्रकारे सुद्धा पिकं येऊ शकतात आणि काही शेतकरी बांधवांची पुरामुळं पिकं सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतात. तर बघा शेतकरी बांधवांनो, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भामधील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. आज रात्रीपासून वातावरणामध्ये होणारे बदल हे पुढील काही तासामध्ये अधिक तीव्र होतील असे देखील सांगण्यामध्ये येत आहे. घराच्या बाहेर पडणे सुरक्षित नाही, पक्क्या घरांचा आसरा घेणं हे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. आता बघा, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करत आहे. या जिल्ह्यामधील प्रशासनाने आता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बघा सामोरे जाण्यासाठी तयारी आता पूर्ण झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या बघा सूचनांचं पालन करावं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची चिन्हे सध्या दिसत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, शेतकऱ्यांसाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस अतिशय मोठा पडणार आहे. म्हणजे की बघा, चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे. ढगफुटी सदृश तर पाऊस होणार नाही, परंतु मुसळधारपेक्षा कमी पाऊस होणार. म्हणजे की बघा, जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आता म्हणावं लागेल. बघा, मान्सूनची वाटचाल पाहता पावसाचा जोर वाढल्यानंतर या उष्णतेपासून दिलासा मिळेल. आता बघा, पावसाच्या या दिवसामध्ये वीज पडण्याची घटना
टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या. इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर राहा, कारण की बघा तुम्ही जर लाईटिंगच्या खांब्यापाशी किंवा एखाद्या झाडापाशी उभे जर राहिला तर त्यावर वीज नक्कीच पडू शकते असा अंदाज देखील हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे. त्यामुळे झाडापासून देखील दूर राहा जेव्हा तुमच्या शेतामध्ये मुसळधार पाऊस येईल. तर मग आता लक्षामध्ये घ्या, मराठवाड्यामधील परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून आता येत आहे. बघा, अचानक येणाऱ्या वादळापासून सावधान राहा. शेतकऱ्यांनी शेती कामासाठी कोणतेही घाई करू नका. बघा, तुम्हाला हवामान खात्याकडून सल्ला देण्यामध्ये येत आहे. येणारे काही तास शेतकरी बांधवांसाठी अतिशय धक्कादायक म्हणावे लागणार. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचं सध्या सांगण्यामध्ये येत आहे. बघा, घराबाहेर उघड्यावर झोपणे आता पूर्णपणे टाळावे, कारण रात्रीच्या वेळी हवामान अपेक्षित बदल होतात. जुन्या आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित पक्क्या इमारतींचा आसरा घ्यावा. आपल्या पिकांसह स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आता महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मान्सूनच्या या पावसाने नदी नाले आणि या ठिकाणी बघा ओढेसुद्धा तुडुंब भरणार असं या ठिकाणी नक्कीच होणार आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि वाढत्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवावे. पावसाचा वेग अधिक असल्याने सखल भागामध्ये पाणीच पाणी साचण्याची भीती आहे. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला पावसाबद्दल हा अंदाज नक्की शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी मान्सूनचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे. आणि कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. अगदी 72 तासामध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हवामानाचा नवनवीन अंदाज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतो. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.